पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यामध्ये दहशतवादाचं उच्चाटन, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य या मुद्द्यांवर शिष्टमंडळस्तरीय चर्चा. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये संरक्षण, अवकाश, ऊर्जा, सुपर कॉम्प्युटिंग आणि अन्न सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये विविध करारांवर स्वाक्षऱ्या. स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारचा विविध कंपन्यांबरोबर विक्रमी 14.5 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार. उद्योग आणि गुंतवणूक स्नेही धोरणांमुळे दावोसमधून तिसऱ्या मुंबईसह राज्यातल्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत नितीन नवीन यांची बिनविरोध निवड निश्चित, आज होणार घोषणा. जागतिक नाणेनिधीनं भारताच्या विकास दराच्या अंदाजात सुधारणा करत 7 ऐवजी 7.3% वाढीचा नवा अंदाज केला जाहीर. मेक इन इंडिया अभियानामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला बळ, रोजगार निर्मिती, उत्पादन क्षेत्राला बळकटीसह स्थानिक अर्थव्यवस्था आणि भारतीय उद्योगांना लाभ अपेक्षित, अश्विनी वैष्णव. सणासुदीच्या काळात विमान भाड्यामध्ये होणाऱ्या अवाजवी वाढीबद्दल चिंता व्यक्त करत यामध्ये हस्तक्षेप करण्याचं सर्वोच्च न्यायालयानं केलं सूतोवाच. राज्यातल्या 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी येत्या 22 जानेवारीला आरक्षण सोडत होणार जाहीर. आणि खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026ला आजपासून लडाखमधल्या लेह इथे सुरुवात. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर आलेले संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यात काल नवी दिल्ली येथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला. तसंच प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य यासाठी एकत्रित प्रयत्नांवर भर दिला. नियंत्रण रेषेपलीकडून होणाऱ्या दहशतवादासह सर्वच प्रकारचा दहशतवाद निंदनीय असून कोणत्याही देशानं दहशतवाद्यांना आश्रयस्थान देऊ नये, तसंच दहशतवादी कृत्यांना रसद पुरवू नये यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीनं बहुपक्षीय मंचांमध्ये उत्कृष्ट सहकार्य करून परस्परांना वैचारिक समर्थन दिलं असून यापुढे सुद्धा हे धोरण कायम राहील यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. भारत आणि UAE या दोन्ही देशांदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2032 पर्यंत दुपटीनं वाढवून $200 अब्ज पर्यंत नेण्याचा निर्धार काल दोन्ही देशांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद यांच्यात झालेल्या चर्चेनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याविषयी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या सुद्धा करण्यात आल्या. संरक्षण, अवकाश, ऊर्जा, सुपर कॉम्प्युटिंग आणि अन्न सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये करार झाले अशी माहिती मिस्त्री यांनी दिली. गुजरातमधल्या ढोलेरा या प्रदेशाच्या विकासात भागीदारी करण्याविषयीचा करार सुद्धा यावेळी करण्यात आल्याचं मिस्त्री यांनी सांगितलं. भारतातली HPCL इंडिया आणि UAEची ॲडनॉक गॅस या कंपनीमध्ये खरेदी विक्री विषयक करार झाला. तसंच भारतात सुपर कॉम्प्युटिंग संकुल विकसित करण्यासाठीही UAEनं तयारी दर्शवली आहे. केंद्र सरकारनं नुकत्याच संमत केलेल्या शांती या नागरी अणुऊर्जा कायद्याअंतर्गत UAE भारतासोबत नागरी अणुऊर्जा विषयक सहकार्य आणि गुंतवणूक आणि अणुभट्ट्यांच्या विकासात द्विपक्षीय सहकार्यासाठी उत्सुक असल्याचंही नाहयान यांच्या शिष्टमंडळानं सांगितलं. फर्स्ट अबुधाबी बँक आणि DP वर्ल्ड गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये त्यांची कार्यालये स्थापन करणार आहेत. तर अबुधाबीमध्ये भारताचं सांस्कृतिक भवन हाऊस ऑफ इंडिया उभारलं जाईल असंही या बैठकीत ठरल्याचं मिस्त्री यांनी सांगितलं. स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत कालच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं विविध कंपन्यांबरोबर विक्रमी 14.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारानं स्वाक्षऱ्या केल्या. गेल्या वर्षी दावोस शिखर परिषदेतील राज्याच्या एकूण गुंतवणुकीइतकी गुंतवणूक यावर्षी पहिल्याच दिवशी झाली. या अंतर्गत स्वाक्षरी केलेल्या 19 सामंजस्य करारांमुळे विविध क्षेत्रांमध्ये 15 लाखांपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे.
हे करार राज्याच्या विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन आणि $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाशी सुसंगत आहेत, असं राज्य सरकारच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे. कार्ल्सबर्ग या कंपनीसोबत झालेल्या कराराअंतर्गत महाराष्ट्रात अन्न आणि कृषी क्षेत्रात 500 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प राबवला जाणार असून शाश्वत दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय लोढा डेव्हलपर्स लिमिटेडसह माहिती तंत्रज्ञान आणि IT डेटा सेंटर क्षेत्रात 1 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा करार झाला असून त्यामुळे 1,50,000 रोजगार निर्माण होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. जागतिक आर्थिक मंच परिषदेला यंदा 3,000पेक्षा अधिक जागतिक नेते उपस्थित आहेत. जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची भूमिका ठळकपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारचे मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि 100पेक्षा अधिक भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेमध्ये सहभागी झालेत. सगळ्याच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची वेगवान घोडदौड सुरू असून महाराष्ट्र 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं देशातलं पहिलं राज्य बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीदरम्यान ते काल बोलत होते. महाराष्ट्रानं गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण आणि व्यवस्था निर्माण केली असं सांगत यंदा दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत केवळ महाराष्ट्राचाच डंका असेल असं ते म्हणाले. विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे भारताचं गेटवे आहे असं ते म्हणाले. यंदा दावोसमधून 20 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलंय. गेल्या वर्षी महाराष्ट्रानं ब्लॅकस्टोन, ब्रुकफिल्ड आणि Amazon वेब सर्व्हिसेस यासारख्या कंपन्यांसोबत सुमारे 15.5 लाख कोटी रुपयांचे करार केले होते. त्यापैकी 75 ते 85% करांची अंमलबजावणी होते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जगातली भूराजकीय परिस्थिती थोडी कठीण वाटत असली तरी भारताची वाटचाल गतिमानतेने सुरू आहे. तसंच संपूर्ण जगाचा विकास दर मंदावलेला असताना भारतानं आपला विकास दर चढाच ठेवलाय. त्यामुळे हे सगळ्या जागतिक संस्थांना भारताचं भविष्य उज्ज्वल दिसत आहे आणि भारतासाठी महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं राबवलेल्या धोरणांमुळे देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे आणि यापुढेही येत राहील असंही ते म्हणाले. दावोसच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेतही खूप चांगली गुंतवणूक महाराष्ट्राला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राच्या सगळ्या भागांसाठी विशेषतः 3री मुंबई तयार करण्यासाठी मोठी गुंतवणूक यंदा मिळेल असं ते म्हणाले. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो की त्यांनी आज भारताला ग्लोबली एक अतिशय रेलेव्हंट अशा प्रकारचं डेस्टिनेशन म्हणून तयार केलेलं आहे. वेगवेगळ्या सेक्टरची इन्व्हेस्टमेंट भारतात येते. आमचा प्रयत्न की ही जी इकोसिस्टम त्यांनी तयार केली आहे तिचा फायदा घेऊन महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर भारतात ठेवायचं आणि ते सातत्याने आम्ही करू शकलेलो आहोत. त्यामुळे आताही ज्या इन्व्हेस्टमेंट येतील महाराष्ट्रातल्या माझा अंदाज असा आहे की सगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट आम्हाला मिळतील. आणि विशेषतः मुंबईचा विचार कराल तर आता जी 3री मुंबई आपण तयार करतो आहे या 3ऱ्या मुंबई करता खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा. कारण विशेषतः जे काही फॉरेन फंड्स आहेत ते भारतामध्ये अपॉर्च्युनिटीज पाहत आहेत. अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये न्यू टाउनशिप्समध्ये गुंतवणूक करण्याच्या, थीम बेस्ड अशा प्रकारच्या नवीन पार्क्समध्ये गुंतवणूक करण्याच्या. तर त्याकरता एक प्रकारे मी जर असं म्हटलं की मेन्यू कार्ड आमच्याकडे की तुम्हाला कुठे करायचं सांगा, आमच्याजवळ ती जागा आहे. राज्यसभेच्या नीतीशास्त्र समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत वरिष्ठ सभागृहातील सदस्यांसाठीच्या आचारसंहितेच्या समीक्षेवर पुढील चर्चा केली जाणार आहे. ही समिती खासदारांच्या नैतिक वर्तनावर देखरेख ठेवते. खासदारांचं वर्तन किंवा आचारसंहितेच्या उल्लंघनाशी संबंधित तक्रारींची चौकशी करणं हे या समितीचं प्रमुख कार्य आहे. पोलंडनं दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता दाखवावी तसंच भारताशेजारच्या भूमीवरून होत असलेल्या दहशतवादी कारवायांना खतपाणी देण्यात मदत करू नये असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय. पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री रॅडोस्लाव सिकोर्स्की यांच्यासोबत काल नवी दिल्लीत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते.
भारतासाठी पोलंड हा परका देश नाही आणि भारताशेजारून होणाऱ्या सीमापार दहशतवादी कारवायांची पोलंडला स्पष्ट कल्पना आहे, असंही जयशंकर म्हणाले. या चर्चेत दोन्ही देशांमधले द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध यावर चर्चा होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच न्यूयॉर्क आणि पॅरिस इथे झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी युक्रेन संघर्ष आणि त्याचे परिणाम याबद्दल भारताची भूमिका मांडल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. यामुळे युक्रेन संघर्षावरून भारताला वारंवार लक्ष करणं हे अन्याय्य आणि गैर असल्याचंही जयशंकर यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. मध्य युरोपातील पोलंड भारतातला सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, असं ते म्हणाले. दोन्ही देशातला द्विपक्षीय व्यापार 7 अब्ज डॉलर्स इतका आहे, ज्यामध्ये गेल्या दशकभरात 200% वाढ झाली, असंही जयशंकर म्हणाले. पोलंडमध्ये भारताची गुंतवणूक 3 अब्ज डॉलर्सच्या पलीकडे गेली असून त्यामधून स्थानिकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं. जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान आणि गुंतवणूकस्नेही धोरणं पोलिश व्यावसायिकांसाठी अनेक संधी निर्माण करणारे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या बैठकीत बोलताना रॅडोस्लाव सिकोर्स्की यांनी पोलंड भारतासोबत व्यापार करण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं. जगात केवळ काहीच देश मुक्त व्यापारावर विश्वास ठेवणारे आहेत. भारत त्यापैकी एक असल्याचं ते म्हणाले. भारतासोबत आज व्यापार कमी असला तरी तो वाढण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा पोलंड निषेध करत असल्याचंही सिकोर्स्की यांनी सांगितलं. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या नावाची घोषणा आज होणार असून दुसऱ्या कुणाचाही उमेदवारी अर्ज आला नसल्यामुळे नबीन यांची अध्यक्षपदासाठी निवड होणं जवळपास निश्चित मानलं जातंय. नबीन यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला. नवीन हे भाजपाचे अत्यंत जुने कार्यकर्ते असून त्यांच्यासारख्या युवा नेत्याची या पदासाठी निवड होणं हे भाजपासाठी अभिमानास्पद असल्याचं भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय. युवा कार्यकर्त्यांना यामधून उत्तम संदेश गेल्याची भावना भाजपा नेत्यांनीही व्यक्त केली. IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या पतमानांकन संस्थेनं भारताच्या GDP वाढीचा सुधारित अंदाज काल जाहीर केला. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा दर 7.3% राहील, असा अंदाज IMFनं जाहीर केला आहे. यापूर्वी IMFनं विकास दर 7% राहील असा अंदाज वर्तवला होता. मात्र चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगला परिणाम दिसून आल्यामुळे आणि चौथ्या तिमाहीमध्ये ही गती अधिक वाढल्यामुळे सुधारित अंदाज वर्तवण्यात आलाय. 2026 आणि 27 मध्ये मात्र विकास दर कमी होऊन 6.4% पर्यंत राहण्याचा अंदाजही वर्तवला गेलाय. भारतामध्ये 2030 पर्यंत उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात दरडोई वार्षिक उत्पन्न $4,000 इतकं होईल, असं भारतीय स्टेट बँकेच्या काल जाहीर झालेल्या अहवालामध्ये म्हटलंय. लवकरच भारत या क्षेत्रामध्ये चीन आणि इंडोनेशियाच्या बरोबरीत पोहोचेल, असंही या अहवालामध्ये म्हटलं गेलंय. येत्या 2 वर्षात भारत $5 ट्रिलियन उद्दिष्ट साध्य करू शकेल, असा अंदाजही या अहवालामध्ये वर्तवला गेलाय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60 वर्षांनी भारत 1 ट्रिलियनपर्यंत पोहोचला. त्यानंतर पुढच्या 7 वर्षात 2 ट्रिलियन, तर त्या पुढच्या 7 वर्षात 3 ट्रिलियन आणि 4 वर्षात म्हणजेच 2025ला $4 ट्रिलियन पर्यंत पोहोचला आहे. 2047 पर्यंत भारतातल्या उच्च उत्पन्न गटातल्या लोकांचं दरडोई उत्पन्न $13,936 पर्यंत पोहोचेल, असा अंदाजही या अहवालामध्ये वर्तवण्यात आला आहे. भारतानं सुधारणांचा अजेंडा पुढेही सुरू ठेवावा, अशी शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली आहे. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. गुड गर्ल. आला पगार. आता नवीन झुमके नाही, आधी बचत. आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सीसाठीही वाचवा. मग राहाल टेन्शन फ्री. पण त्या झुमक्यांचं काय? जातेस की देऊ इंजेक्शन. RBI सांगते, आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा. आता पाहूया पुढील बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या नदी जोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारनं अर्थसहाय्य करावं, अशी विनंती राज्याच्या वतीनं काल केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्याकडे करण्यात आली.
राज्यातल्या सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत काल CR पाटील यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, जलशक्ती विभागाचे केंद्रीय सचिव कांता राव, आयुक्त प्रवीण कुमार, विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉक्टर संजय बेलसरे यांच्यासह राज्याच्या सर्व पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरू असलेल्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत राज्यातल्या 29 प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी कृष्णा आणि गोदावरी प्रकल्पांअंतर्गत सुरू असलेल्या 13 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प पूर्ण झाले असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीमध्ये दिली. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या SIR म्हणजेच मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा मोहिमेदरम्यान ज्या मतदारांच्या माहितीत तार्किक त्रुटी आढळल्या आहेत त्यांची यादी प्रसिद्ध करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेत. बंगालमध्ये या प्रक्रियेत अनियमितता आणि मनमानी कारभार असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर काल न्यायालयामध्ये सुनावणी झाली. सणासुदीच्या काळात विमान भाड्यामध्ये होणाऱ्या अवाजवी वाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली. विमान भाड्यातल्या अनपेक्षित चढ उतारांमध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल असं न्यायालयानं एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सांगितलं. विमान कंपन्यांकडून विमान भाड्यामध्ये करण्यात येणारी अवाजवी वाढ हे शोषण असल्याची न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठानं म्हटलं असून केंद्र आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं या संदर्भात उत्तर द्यावं असंही त्यांनी सांगितलंय. खासगी विमान कंपन्यांकडून लादल्या जाणाऱ्या विमान भाड्यामध्ये आणि सहाय्यक शुल्कांमध्ये होणाऱ्या अनपेक्षित चढ उतारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंधनकारक नियामक मार्गदर्शक तत्वांची मागणी या जनहित याचिकेमध्ये केली आहे. केंद्राच्या वतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल कौशिक यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवरील पुढील सुनावणी 23 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. मेक इन इंडिया अभियानामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला बळ मिळतंय असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सातत्यानं प्रगतीपथावर असून ही प्रगती भारताच्या पहिल्या अतिजलद रेल्वे प्रणालीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सक्षम करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे जागतिक स्तरावर सिद्ध झालेल्या हाय स्पीड रेल्वे तंत्रज्ञानाचा अवलंब करताना देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळकटी मिळतेय असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर करेल तसंच संपूर्ण मार्गावरील संचार संपर्कात सुधारणा करेल. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती आणि उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळाल्यामुळे प्रवासी, स्थानिक अर्थव्यवस्था आणि भारतीय उद्योगाला फायदा होण्याचीही अपेक्षा आहे. भारतानं 2025 या आर्थिक वर्षात 47 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4,15,000 कोटी रुपयांची विक्रमी इलेक्ट्रॉनिक्स निर्यात साध्य केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. PLI आधारित योजनेतून उत्पादित स्मार्टफोन निर्यातीतून 30 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली. आर्थिक वर्ष 2015 पासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत 11 पट वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आता भारत जगातला तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनामुळे महिलांच्या मजबूत सहभागासह 25 लाख नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या असून MSMEसाठी मोठ्या संधी आणि तरुणांना दीर्घकालीन कौशल्य उपलब्ध झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी 52,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या 3 लाखांपेक्षा अधिक MSME म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कर्ज अर्जांना मंजुरी दिली. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान हे कर्जाचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी गेल्या वर्षी MSMEसाठी डिजिटल आधारित पतमूल्यांकन मॉडेल सुरू केले. हे मॉडेल व्यवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या डिजिटल पद्धतीनं मिळवलेल्या आणि पडताळणी योग्य डेटाचा वापर करून MSMEच्या कर्ज मूल्यांकनासाठी मदत करतं. या मॉडेलद्वारे KYC प्रमाणीकरण, मोबाईल आणि ईमेल पडताळणी, GST डेटा विश्लेषण, बँक स्टेटमेंट्स विश्लेषण आणि ITR पडताळणी केली जाते. सार्वजनिक खरेदीमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई आणि सरकारी ई-मार्केट प्लस आणि देशाचे राष्ट्रीय खरेदी पोर्टल GEM यांच्यात काल मुंबईमध्ये सामंजस्य करार झाला.
जीईएमचं जागतिक स्थान आणि माहितीची देवाणघेवाण वाढवणं तसंच एमएसएमई, स्टार्टअप्स, महिला उद्योजक आणि कमी प्रतिनिधित्व असलेल्या पुरवठादारांसाठी समावेशक सहभाग वाढवणं हा या करारामागचा उद्देश आहे. हा सामंजस्य करार जीईएमला जागतिक स्तरावर मापदंड स्थापित केलेल्या मंचामध्ये पोहोचण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं जीईएमचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण मीना यांनी यावेळी बोलताना सांगितलं. एमएसएमई, महिला उद्योजक, स्टार्टअप्सना सुविधा देण्यात मुंबई उत्प्रेरकाची भूमिका बजावते आणि या भागीदारीमुळे त्यांना बाजारपेठ आणि सरकारी खरेदीमध्ये प्रवेश मिळेल, ज्यामुळे त्यांची स्थिती आणखी मजबूत होईल आणि जीईएम पोर्टलद्वारे त्यांची उद्दिष्ट पूर्ण करण्यास त्यांना मदत होईल, असं WTC मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी यावेळी सांगितलं. 29 महानगरपालिकांमधल्या महापौर पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी 22 जानेवारी रोजी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये प्रत्येक शहरातील महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव ठेवायचं हे ठरवलं जाईल. या आधारे संबंधित महानगरपालिकेत जिंकणारा पक्ष महापौर पदासाठी आपला उमेदवार नामांकित करेल. 22 जानेवारीला मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही सोडत काढली जाणार आहे. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला सुमारे 10,000 विशेष पाहुणे आमंत्रित करण्यात आले, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय. आपापल्या क्षेत्रात लोकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार निर्मिती, संशोधन, स्टार्टअप्स, बचत गट अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याचं मंत्रालयानं सांगितलं. देशबांधणीमधला त्यांचा सहभाग लक्षात घेऊन त्यांना हा सन्मान दिला जातोय. या विशेष पाहुण्यांमध्ये पॅरा ॲथलीट्स, तृतीयपंथी तसंच पंतप्रधान स्माईल योजनेअंतर्गत पुनर्वसन झालेल्या भिक्षेकऱ्यांनाही बोलवण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथे होणाऱ्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी मुंबईमधल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नीता वर्टी यांना राष्ट्रपती भवनाकडून विशेष निमंत्रण मिळालं आहे. डॉक्टर नीता वर्टी या सुमारे 30 वर्षांपासून प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सैन्य दलातल्या रुग्णांसाठी तसंच गतिमंद मुलांसाठी मोठं काम केलंय. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरही त्या नेहमीच उपचार करत असत. राष्ट्रपतींच्या निमंत्रणामुळे आपण भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली. मला आठवतं जेव्हा आम्ही मेडिकल डॉक्टर होण्याची जेव्हा आम्ही ओथ घेतो तेव्हा खूप इनोसंट असतो आणि त्यावेळेला आम्ही ठरवतो की सगळ्या लोकांसाठी काम करायचं, देशासाठी काम करायचं. मोठं होता होता ते थोडंसं कमी होऊ नये आणि प्रेरणा सतत येत राहावी, हे काम माझ्यानी झालं आणि ह्याची मला माझ्या पेशंट्सकडूनच जास्त प्रेरणा मिळाली. शेतकऱ्यांसह आदिवासींचे विविध प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीनं काल चारोटीपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तब्बल 70 किलोमीटरचा हा पायी मोर्चा होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि शेतकरी नेते अजित नवले यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. मागण्या मान्य झाल्या नाही तर वेळप्रसंगी मुंबईकडे कूच करू असा इशारा अजित नवले यांनी दिला. या मोर्चात मोठ्या संख्येनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते हातात लाल झेंडे घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून 2 दिवस गुजरातकडून येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला. यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी वाहन चालकांनी पालघरमधील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं. क्रीडावृत्त. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026चा पहिला टप्पा आजपासून लडाखमधल्या लेह इथे सुरू होतोय. या आवृत्तीत प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांसह 1000 पेक्षा अधिक पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. या टप्प्यात बर्फावरील स्केटिंग आणि हॉकीमध्ये 472 खेळाडू भाग घेतील. फिगर स्केटिंग या ऑलिम्पिक खेळाचा यंदा समावेश या स्पर्धेत केल्यामुळे तो एक कुतूहलाचा विषय ठरणार आहे. या हिवाळी स्पर्धांमध्ये खेळाडू आणि त्यांचे सहाय्यक कर्मचारी वर्ग यांना शून्याखालील तापमान आणि कमी ऑक्सिजन या उंच पर्वतीय हवामानातील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत कामगिरी करावी लागणार आहे. हिवाळी स्पर्धांमुळे खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळेल असं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी म्हटलंय.
भारतात आतापर्यंत खेळाडूंना मर्यादित प्रमाणातच संधी मिळाल्या. मात्र आता खेळांचा विस्तार अनेक प्रकारांमध्ये होत असल्यामुळे खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. पुढच्या महिन्यामध्ये देशात खेलो इंडिया ट्रायबल गेम्स होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बजाज पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेला काल पुण्यामध्ये दिमाखात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या 7.5 किलोमीटरच्या प्रो लॉंग टप्प्यामध्ये मलेशियाच्या तेरेंगानू संघाचा सायकलपटू फर्गस ब्राउनिंग यानं अव्वल स्थान पटकावलं. अवघ्या 8 मिनिटं 5 सेकंदात हे अंतर कापून त्यानं स्पर्धेची पहिली मानाची येलो जर्सी आपल्या नावावर केली असून आज होणाऱ्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी तो आघाडीच्या स्थानावरून सुरुवात करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या डायलन हॉपकिन्स यानं दुसरा तर एस्टोनियाचा आंद्रियास मिल्टियाडिस यानं तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत भारतीय सायकलपटूंनीही चांगलं प्रदर्शन केलं. भारतीय संघाचा हर्षवीर सिंग सेखो यानं 8 मिनिटं 42 सेकंद या वेळेसह शर्यत पूर्ण करत सर्वोत्कृष्ट भारतीय आणि तिसरा सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलपटू होण्याचा मान मिळवला. तसंच भारताच्या विश्वजित सिंग आणि नवीन जॉन यांनी अनुक्रमे 35वं आणि 43वं स्थान मिळवलं आहे. सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच यानं ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेमध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. जोकोविचनं पहिल्या फेरीच्या सामन्यात स्पेनच्या पेड्रो मार्टिनेजचा 6-3, 6-2, 6-2 असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा विजय जोकोविचचा ऑस्ट्रेलिया खुल्या स्पर्धेतला 100वा विजय आहे. हवामान. संपूर्ण राज्यामध्ये आज हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यात दहशतवादाचं उच्चाटन, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य या मुद्द्यांवर शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात संरक्षण, अवकाश, ऊर्जा, सुपर कॉम्प्युटिंग आणि अन्न सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये विविध करारांवर स्वाक्षऱ्या. स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारचे विविध कंपन्यांबरोबर विक्रमी 14.5 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार. उद्योग आणि गुंतवणूक स्नेही धोरणांमुळे दावोसमधून तिसऱ्या मुंबईसह राज्यातल्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत नितीन नवीन यांची बिनविरोध निवड निश्चित, आज होणार घोषणा. जागतिक नाणेनिधीनं भारताच्या विकास दराच्या अंदाजात सुधारणा करत 7 ऐवजी 7.3% वाढीचा नवा अंदाज केला जाहीर. मेक इन इंडिया अभियानामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला बळ, रोजगार निर्मिती, उत्पादन क्षेत्राला बळकटीसह स्थानिक अर्थव्यवस्था आणि भारतीय उद्योगांना लाभ अपेक्षित, अश्विनी वैष्णव. सणासुदीच्या काळात विमान भाड्यामध्ये होणाऱ्या अवाजवी वाढीबद्दल चिंता व्यक्त करत यामध्ये हस्तक्षेप करण्याचं सर्वोच्च न्यायालयानं केलं सुतोवाच. राज्यातल्या 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी येत्या 22 जानेवारीला आरक्षण सोडत होणार जाहीर. आणि खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026ला आजपासून लडाखमधल्या लेह इथे सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.